नागपुर विभाग स्थानक मतदार संघ की मतगणना सूची से संबंधित जानकारी देने के उद्देश्य से आज एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था। इस दौरान जिलाधिकारी डॉक्टर इटनकर ने नागपुर विभाग स्थानक मतदाता सूची के अद्यतन जानकारी, नामांकन प्रक्रिया और आगामी कार्यक्रमों के बारे में जानकारी दी। ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीचे जे मतदार नोंदणीचा कार्यक्रम जो कमिशनने दिला आहे त्यासाठी आलेले सगळे पत्रकार मित्र त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो कलेक्टर ऑफिसकडून। आणि आजची बैठक एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलवली आहे की नागपूर डिव्हिजनमधले आणि संपूर्ण महाराष्ट्रामधले जे शिक्षक मतदारसंघ आणि ग्रॅज्युएट मतदारसंघातले जे टर्म ज्या माननीय आमदार महोदयांची जे संपणार आहे, एक आपल्या नागपूरमध्ये जे अभिजित गोविंदराव वंजारी साहेब आहेत त्यांचं नागपूर विभाग पदवीधर ते 6/12/2026ला जे टर्म कंप्लीट होत आहे त्याच्या अनुषंगाने त्या इलेक्शनसाठी आता आपल्याला मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम कमिशनने दिलेला आहे। सकाळी माननीय विभागीय आयुक्त मॅडमनी सगळ्यांची पॉलिटिकल पार्टीची बैठक घेतली, त्याच्यानंतर प्रेस घेतली, त्यानंतर आता आम्ही ARO म्हणून सगळे आपल्या जिल्ह्यामधले जे पॉलिटिकल पार्टीचे प्रतिनिधित्व आहे आणि जे सगळे पत्रकार मित्रांची आज आपण हे घेतो। याच्यामध्ये जो कार्यक्रम दिला आहे मी थोडक्यात आपल्याला वाचून दाखवतो। पहिलं हे आहे की मतदार नोंदणी अधिनियममधले कलम 31(3) मधलं जे नोटिफिकेशन आहे ते उद्या सगळ्या पेपरमध्ये येणार आहे, ज्याच्यामध्ये ॲनेक्सर 1 मध्ये आपण काय करायला पाहिजे या इलेक्शनबाबत ते मतदार नोंदणीवर ते देणार आहे। त्यानंतर 15 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबरला आपलं प्रथम प्रसिद्धी आणि द्वितीय पुनर्प्रसिद्धी आपण करणार आहे। त्यानंतर अर्ज घेण्याचा शेवटचा जो दिवस आहे नमुना 18, आपल्याला नमुना 18 लागू आहे कारण ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी असल्यामुळे तो 6 नोव्हेंबर गुरुवारपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर प्रारूप मतदार यादीची आम्ही 20 नोव्हेंबरपर्यंत आम्ही बनवणार आहे। त्यानंतर प्रसिद्धी आम्ही छपाई करून 25 नोव्हेंबरला आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करू। त्यानंतर दावे व हरकती कलम 12 अंतर्गत आम्ही 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये आम्ही आमच्या ज्या मतदान केंद्र आणि डेसिग्नेटेड ऑफिसर आहे तिथे आपण घेणार आहे। आणि त्यानंतर दावे व हरकती हे करण्यासाठी आम्ही 25 डिसेंबरपर्यंत टाईम कमिशनने याच्यामध्ये दिलेला आहे। आणि सगळ्यात शेवटी हे सगळं झाल्यानंतर अंतिम प्रसिद्धी आपल्याला 30 डिसेंबर 25ला आपण करणार आहोत। यामध्ये हा जो नमुना नंबर 18 आहे हा ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी जे एलिजिबल ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना फॉर्म भरण्याचा नमुना नंबर 18 आहे। अत्यंत सोपा फॉर्म आहे, 2 पानाचा। हा आम्ही पण छपाई करून देणार आहे। आणि ज्यांना कोणाला आता पॉलिटिकल पार्टीच्या मीटिंगमध्ये सांगितलं आहे की कमिशन आणि आपल्या CO महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवर co-election.maharashtra.gov.in याच्यावरही हा ऑनलाईन उपलब्ध आहे, तोही डाउनलोड करून आपण भरू शकतो। त्याच्यानंतर काही आपल्याला मी महत्त्वाचं स्टॅटिस्टिकल देतो। आपल्या या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये नागपूर डिव्हिजनमध्ये जे 6 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये टोटल जवळपास 322 मतदान केंद्र आहे। त्यापैकी जे आम्हाला कन्सर्न आहे नागपूर जिल्ह्यामधले जे पोलिंग सेंटर आहे ते 164 पोलिंग सेंटर नागपूरमध्ये आहे। आणि यावेळेस आपण या सगळ्या सेंटरवर डेसिग्नेटेड ऑफिसर आपण अपॉइंट केलेले आहे, जे उद्या पब्लिकेशनमध्ये आपण दिलेलं आहे, ते उद्या पेपरमध्ये येईल, जेणेकरून या 164 मतदान केंद्राचा जो एरिया आम्ही डिफाईन केलेला आहे त्या एरियातल्या टेंटेटिव्ह ग्रॅज्युएट्स जे इलेक्टर्स राहणार आहेत त्यांनी तो फॉर्म भरून या 164 ठिकाणी जाऊन ते देऊ शकतात। त्यानंतर तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे ग्रॅज्युएट कोण आहे, कोणत्या डिग्री एलिजिबल आहे, कोणत्या डिग्री एलिजिबल नाही आहे। त्यामध्ये हे हँडबुक दिलेलं आहे, याच्यामध्ये सगळ्या इंडियातल्या ज्या रिकग्नाइज डिग्रीज वगैरे आहे ग्रॅज्युएटसाठी, कारण नंतर कन्फ्युजन होतं की सर हे डिग्रीला मान्यताच नाही आहे, हे नाही आहे, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि वेळोवेळी हे अपडेट होत राहणार आहे। त्यामुळे हेही आम्ही सगळ्यांना ऑनलाईन देणार आहे, आमच्या वेबसाईटवरही आम्ही ऑनलाईन टाकलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे सगळं पुढच्या 1.5-2 महिने कामकाज चालणार आहे कमिशनचं, हे 5 सप्टेंबर 2016 चे जे ECIचे गाईडलाईन्स आहे रिगार्डिंग ग्रॅज्युएट अँड टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सीचं वोटर एनरोलमेंटचं, हे सुद्धा आम्ही आपल्याला कॉपी देऊ, आम्ही सॉफ्ट कॉपी देऊ, सो दॅट आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी रेग्युलरली उपलब्ध राहील।